धन्यवाद पिता परमेश्वर, धन्यवाद पवित्र आत्मा, तुला धन्यवाद देत आहोत, तुझे आभार मानित आहोत। हे पित्या परमेश्वरा, आज तू सुंदर दिवस पाण्याचं भाग्य दिलेलं आहेस। पिता परमेश्वर, तुला धन्यवाद देत आहे। आज ही संध्याकाळ तू आमच्यासाठी दिलेली आहेस, म्हणून तुला धन्यवाद देत आहे। धन्यवाद देत आहे पित्या परमेश्वरा की तू तुझं वचन ऐकण्यासाठी आज आम्हाला या रम्य संध्याकाळी या ठिकाणी एकत्र आणलेलं आहेस, म्हणून तुला मी धन्यवाद देत आहे। धन्यवाद देत आहे पिता परमेश्वर की तुझा पवित्र आत्मा आम्हा प्रत्येकाच्या संरक्षणासाठी दिलेला आहेस, म्हणून तुला धन्यवाद देत आहे। धन्यवाद देत आहे तुझे दिव्य दूत आमच्या रक्षणासाठी दिलेले आहेस, म्हणून धन्यवाद देत आहे। तुझा प्रिय पुत्र तुझ्यासाठी राखून न ठेवता तू आमच्या तारणासाठी दिलेला आहेस, म्हणून तुला मी धन्यवाद देत आहे। धन्यवाद देत आहे पिता परमेश्वरा की आज मी जे काही बोलणार आहे, प्रभू येशू, माझ्या मुखाचा आवाजाचा संपूर्ण शरीराचा तू ताबा घेतलेला आहेस, म्हणून मी तुला धन्यवाद देत आहे। धन्यवाद देत आहे पिता परमेश्वर की आज इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला कशाची गरज आहे हे तुला माहित आहे, आणि ती तू त्या सर्वांना पुरवणारा इतका संपन्न आहेस, म्हणून तुला मी धन्यवाद देत आहे। आज जे जे काही पवित्र आत्मा तू वचन माझ्या मुखाद्वारे बोलणार आहेस, ते इथे हजर असलेल्या प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोचलेला आहे, म्हणून तुला धन्यवाद देत आहे। पिता परमेश्वर, आम्हा सर्वांचे तू आत्मिक मन, आत्मिक डोळे, आत्मिक कान उघडले आहेस, म्हणून मी तुला धन्यवाद देत आहे। तुला धन्यवाद देत आहे पिता परमेश्वर की प्रत्येक वचन हे आम्हा प्रत्येकाला ते समजावून दिलेलं आहेस, म्हणून मी तुला धन्यवाद देत आहे। साध्या आणि सोप्या भाषेमध्ये ते समजावून देत आहेस, म्हणून मी तुला धन्यवाद देत आहे। धन्यवाद देत आहे पवित्र आत्मा की प्रत्येक वचनाबरोबर तू उदाहरणासकट ते वचन शिकवित आहेस, समजावून देत आहेस, त्या वचनाचं रहस्य दाखवित आहेस, म्हणून मी तुला धन्यवाद देत आहे। पिता परमेश्वर, प्रत्येकाचं मन तू उघडलेलं आहेस, म्हणून मी तुला धन्यवाद देत आहे। धन्यवाद देत आहे। आणि हे पवित्र आत्मा, मी बोलणारी नाही तर तू बोलणार आहेस। प्रभू येशू, माझा नाही तर तुझा गौरव होत आहे। प्रभू, मी एकदम खालपर्यंत होऊ दे आणि तुझं नाव उंच होऊ दे, म्हणून मी तुला धन्यवाद देत आहे। आणि ही प्रार्थना अब्बा बापा येशू ख्रिस्ताच्या नावाने करीत आहे। आमेन, आमेन, आमेन। सगळ्यांना जय येशू। रोजचा प्रश्न, सगळी जण कशी आहात? कशी? काल ब्रदरजून पहिलं वचन कोणचं घेतले तर? आणि दुसरं वचन, आपण कोण आहोत? वीर। अशक्तहीन आपण कोण आहोत? वीर आहोत। आणि देवाच्या राज्यात कोणाची गरज आहे? स्वस्थ, मस्त, तंदुरुस्त, वीर, जवान यांची गरज आहे ना? ओके, धन्यवाद येशू। माझी साक्ष बहुतेक जण अजून ऐकिले। कोणी ऐकिले? कोणीच नाही केले? ओके,
सर्वांनी माझी साक्ष ऐकलेली आहेच ना, तर आता पुन्हा एकदा सांगते, कारण सर्वांनी ऐकलेली नाही. तर मी गेल्या वर्षी जानेवारी 2024 मध्ये सुरुवातीलाच मला थंडीच्या टायमामध्ये खूप असा खोकला झाला आणि त्या खोकल्यामधूनच भरपूर आजार निर्माण झाले. जानेवारी महिना गेला, फेब्रुवारी महिना गेला, मार्च गेला, एप्रिल महिना गेला, खोकला काय जात नाही. सर्व औषधं चालू आहेत. डॉक्टर महिना बदलतो तसा डॉक्टर बदलतो, रिपोर्ट बदलतात, सर्व ट्रीटमेंट बदलते, पण तो खोकला काय जात नाही. तर आता काय करणार? त्या खोकल्यामधूनच इन्फेक्शन झालं, 16,000 पेशी झाल्या, डायबिटीज झाली, छातीमध्ये इन्फेक्शनाच्या गाठी झाल्या. म्हणजे असा एक रिपोर्ट नाही की तो कधी नॉर्मल आलेला आहे. एक पण रिपोर्ट चार महिन्यामध्ये इतके रिपोर्ट झाले, एक पण तो रिपोर्ट नॉर्मल आला नाही. तर एप्रिलच्या एकदम एंडिंगला लास्ट तारखेपर्यंत म्हणजे थोडीशी तब्येत हो नाही करता व्यवस्थित होत झाली. तर मी उत्तरला आलेली, तर आमच्या वहिनीकडे गेली अशीच, म्हणजे तर ती सांगत आहे, बाय तू कशी आहे? तर मी तिला बोलली की मी 4 महिने झाली आजारी आहे. मग ती मला बोलली, बाय तू असं बोलू नको, मी आजारी आहे असं बोलू नको. तर प्रभू येशूने आपला सर्वांचा आजार, दुःख, त्रास क्रूसावर नेऊन त्याने आपल्या सर्वांना आरोग्य दिलेलं आहे, यावर तू विश्वास ठेवून वचन बोल. तिने मला वचन दिलं 1 पेत्र 2:24. धन्यवाद येशू, तुझ्या जखमामुळे मी पूर्ण बरी झाले आहे. आणि तो शनिवारीचा दिवस होता आणि ती मला सांगत होती की आज ब्रदर येणार आहे. कोण ब्रदर माहित नाही, नाव काय माहित नाही, कुठे राहतात माहित नाही, कुठे वचनाची प्रार्थना होत आहे माहित नाही. मग तीन मला असा पत्ता दिला. तर उत्तरला पातान बंदर की बतोडी बंदर इथे असं काहीतरी मला सांगितलं. मग मी संध्याकाळी आली, पण या साईडचं तिकडं पूल आहे तो त्या साईडला उतरली ना. तिथून मग कोणीतरी व्यक्ती मग विचारलं, मग इथे रस्ता दाखवला. तेव्हा ब्रदर बास्को यांच्या घरी प्रार्थना असायची, म्हणजे वचनाचं शिक्षण. तर तेव्हा त्यांच्या घरात जास्त माणसं नव्हती, 15 ते 20-25 पर्यंत असायची माणसं, तेवढीच, त्याच्याशिवाय जास्त नव्हती. तेव्हा ब्रदरांनी वचन घेतलेलं इफिसिकरास पत्र अध्याय 6 वचन 11. त्याने इफिसिकरास की सैतानाच्या पुढे डावपेचा पुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून सैतानाच्या डावपेचा पुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री धारण करा. तर ब्रदर हे वचन शिकवित आहे. आणि मी काय, मला माहित नव्हतं म्हणून मी बायबल पण आणलं नाही, वही पुस्तक काही आणलं नाही. तर मी फक्त ऐकत राहिले आहे. आणि ब्रदर जसं शिकवत आहे तसं मला ना असं म्हणजे थोडं
हृदयाला ते वचन लागत आहे. कारण ब्रदरचं शिक्षण एकदम मुलापर्यंत आहे. आणि बास्को ब्रदरांच्या घरी मी त्या ब्रदरांना बघितलं, पण गणेश ब्रदरांना बघितलं, पण मी त्यांचं नाव नाही विचारलं. कारण माझं ते लक्ष नुसतं माझ्या त्या आजारावरच आहे, दुसरं कशावर लक्ष नाही. पण जेव्हा ब्रदर ते वचन सांगत होते, त्याचं स्पष्टीकरण देत होते, त्या टायमाला तर माझा आजार पण मी विसरली. कारण माझं इतकं लक्ष त्यांच्यात, मी असे त्यांना बघतच राहिले, अशी होत नाही अशी होत, अशी बघतच राहिले. कारण कधी असं वचन ऐकलंच नाही. बायबलमध्ये वाचते वचन, देवलात वाचते, बायबलमध्ये वाचते, ऐकलेलं आहे, पण त्या वचनाचं स्पष्टीकरण जो ब्रदर सांगत आहे ते ऐकलंच नाही. आतापर्यंत तरी ऐकलंच नव्हतं ते. म्हणून ते मी असं, मला ते वचन हृदयाला माझे लागलं. असं करता करता त्या प्रार्थनेतून मी घरी गेली, पण ते वचन बोलत राहिली की धन्यवाद येशू, तुझ्या जखमामुळे मी बरी झाली आहे. पण एक निश्चय केला की मी आता औषधाला हात नाही लावणार. कारण खूप थकलेली, इतकी थकली की बघू तरी वाटत नाही. पण एक निश्चय केला, मी स्वतःहून निर्णय केला की मी आता औषध घेणारच नाही. काय पण होऊ दे, काय व्हायचं ते होऊ दे, मी आता औषध घेणार नाही. आणि औषध आहे समोर, खोकला पण आहे, तरी पण वचन आहे. तर ब्रदर प्रार्थना संपली आणि ब्रदरांनी बोलली की उद्या संडे आहे म्हणून प्रार्थना होणार नाही. ते मला वाटलं सोमवारी असणार, कारण अशी आतून उकली कशी येते. अमाऊच्या रस्त्याने शिष्य 2 आणि येशू जात होता, आणि जेव्हा प्रभू येशू वचनाचा उलगडा करीत होता आणि त्यांना सांगत होता, तेव्हा ते शिष्य सांगत होते की नाही का आपल्या आतल्यात मनाला उकली येते. अशा प्रकारे त्यांच्यानं माझ्या मनाला अशी उकली आली की अजून मला शिकायचं आहे, अजून मला शिकायचं आहे. मी सोमवारी आली, ब्रदर नाही. सिस्टर प्राजक्ताने, तिला पण वाटते ताप होता, तेव्हा तिच्या तापाची साक्ष आणि प्रवचन असंच म्हणजे क्लास घेतला. मी मंगळवारी आली, तर मंगळवारी सिस्टर वाटते आकांक्षा कोणतरी होती. परत मी बुधवारी आली, ब्रदरच नाही. आता तरी पण वचन आहे, शिकता आहोत, त्या पण व्यवस्थित सांगत आहेत. कारण त्यांनी प्रोत्साहन ब्रदरांकडूनच घेतलेलं आहे आणि ब्रदरांच्या द्वारेच ते पण शिकलेले आहेत. ते त्यांच्या सारखंच ते वचन सांगत होत्या. तर असं करता मे महिना संपला आणि मी जून महिन्यामध्ये आली. तेव्हा मी त्यांच्या घरी गेली. त्यांच्या घरी कोण नाही, प्रार्थना कुठे होते, ते इथे होते. ती पूर्ण पॅक आहे, हे सर्व भरलेलं आहे. ते मी थोडी पण मला म्हणजे थोडं कन्फ्युज झाली की एप्रिल मे महिन्यामध्ये 20 ते 22 लोक होते, जून महिन्यामध्ये हे पूर्ण भरले, म्हणून एकदम मागे बसायला तिथे गेली. अशी मग रोज यायला लागली. औषध घेतलं नाही, त्याच्यात तुम्ही खोकला गेला. खोकला 1 वर्ष, आता किती महिने झाले, जानेवारी मध्ये 1 वर्ष पूर्ण झालं. खोकला आला नाही, खोकला म्हणजे आलाच नाही, औषध घेतलंच नाही. पण कशाने गेला? वचनाने गेला. कारण वचन सामर्थ्यवान आहे, वचन सत्य आहे आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करते. असेच करता मग माझी मी जशी पण वचन बोलायचं थांबवलं नाही, वचन नाही सोडलं. माझा मुलगा आला इथे, मुलगा करता माझी सासू आली, सासू करता माझा ससरा आला. म्हणजे माझं कुटुंब इथे यायला लागलं, वचनामध्ये यायला लागलं. कारण येशू सांगत आहे की तू जर माझ्यावर विश्वास ठेवला तर तुझे व तुझ्या घराण्याचे कारण होईल. लिहून दिलेलं आहे. कुठे आहे? बायबलमध्ये. अशी एक समस्या नाही की एक कोणताही आजार नाही की त्यासाठी वचन नाही.
प्रत्येकासाठी परमेश्वराने दिलेला आहे, पण आपल्याला काय करायचं आहे? विश्वास करायचा आहे. तर विश्वास आपल्याला कशासाठी पाहिजे? सिस्टर मार्टिना, तुमच्या बाजूला सिस्टर लियाना आहे, हे पाहण्यासाठी विश्वासाची गरज आहे का? आता बरोबर बोललं, कारण जे समोर दिसत आहे ते पाहण्यासाठी विश्वासाची गरज नाही. तर विश्वासाची गरज कुठे आहे? जे दिसत नाही ते पाहण्यासाठी आत्मिक विश्वासाची गरज आहे. प्रभू येशूला कोणी क्रूसावर मरताना बघितलंय? कोणी बघितलंय? कोणी नाही बघितलं, मग विश्वास का करता? कोणी प्रत्यक्षात प्रभू येशूला क्रूसावर मरताना बघितलं नाही तरी पण विश्वास करतो. का करतो? वचनात लिहिलं आहे. वचनात लिहिलं आहे म्हणून आपण विश्वास करतो. जरी एखाद्या व्यक्तीला आजार आहे किंवा समस्या आहेत किंवा त्रास आहे, वचन काय सांगत आहे? रोमकरास पत्र अध्याय 10 वचन 8. सिस्टर वाचा. तर ते काय म्हणते ते वचन तुझ्याजवळ आहे, तुझ्या मुखात व तुझ्या अंतःकरणात आहे. बस, वचन काय म्हणते? तुझ्या जवळ आहे. जवळ कुठे आहे वचन? जवळ कोणाच आहे वचन? मग कोणती समस्या आली तर तुम्ही काय वचन बोलता? बोलता नक्की. धन्यवाद येशू. बायबल मध्ये वचन आहे, पण आता तुम्ही वचन बायबल मध्ये सोबत कोणी आणलेलं आहे? बायबल सोबत कोणी आणलेला? हात वरती करा. मग आहे का जवळ? सोबत बायबल नाही, मग वचन जवळ आहे का? रोमकरास पत्र सांगत आहे की ते तुझ्या अगदी जवळ आहे, तुझ्या मुखात आहे. मग आपल्याला आजार आहे, सपोज एखाद्या व्यक्तीला आजार आहे, तर तो आजार आपल्याला जरी डॉक्टरांनी रिपोर्ट दिला आणि सांगितलं की तुला हा मोठा आजार आहे, तर त्या आजाराविषयी तुम्ही एक वेळा ऐकलं, पण तुमचं मन किती वेळा तुमच्याशी बोललं? किती वेळा बोललं? 1 महिन्याचा किंवा 2 महिन्याचा तुमच्या जवळ वेळ आहे, तर तुम्ही काय बोलतात? काय बोलतात? वचन बोलतात की आजार बोलतात? नक्की वचन. वचन. मग तुम्ही सांगता की आजार आहे, त्या डॉक्टरनी तुमचा लगेच विश्वास बसतो ना, डॉक्टरवर लगेच विश्वास बसतो. काही पण आजाराचा रिपोर्ट दिला तर आपण लगेच विश्वास करतो. तसाच आपल्याला ज्या डॉक्टरला
देवान बनविलेला आहे त्या देवावर आपण विश्वास ठेवतो का? ज्या डॉक्टरला देवाने बनवलेला आहे त्या देवावर आपण विश्वास ठेवतो का? ठेवतो का? ठामपणे विश्वास ठेवतो का? नाही. जर डॉक्टर रिपोर्ट लिहून देऊ शकतो तुला हा आजार आहे, प्रभू येशूने रिपोर्ट दिला नाही का लिहून? रिपोर्ट नंबर काय? बरोबर. रिपोर्ट नंबर 1 पेत्र 2:24 आपल्याला माहित आहे. मग त्या डॉक्टरवर त्या रिपोर्टवर आपला विश्वास का नाही? का विश्वास नाही? सत्य पहिला माहित नव्हतं, आता माहिती पण. जेव्हा डॉक्टर रिपोर्ट देतो तेव्हा शंका करीत नाही, खरोखर मला आजार झालाय, नक्की मी मरणार की अजून असाच डॉक्टर सांगत आहे, तेव्हा आपल्याला शंका अजिबात येत नाही. येते का? रिपोर्ट येण्याच्या आधीच आपल्याला डॉक्टरच्या शब्दावर विश्वास बसलेला आहे, तेव्हा शंका येत नाही. येशूने रिपोर्ट दिलेला आहे, एकदम नॉर्मल रिपोर्ट आहे, त्याच्यावर का शंका? त्या रिपोर्टवर का शंका करीत आहोत? त्या रिपोर्ट बद्दल आपण शंका करतो की नाही? नाही. खूप छान. आमच्या चौकातली पण अजिबात करत नाही. मॅलिना सिस्टर आपल्या चौकाच्या अजिबात एकदम हुशार. धन्यवाद येशू. अशाच प्रकारे आपल्याला प्रभू येशूने दिलेला आहे, फक्त आपल्याला काय करायचं आहे? विश्वासाने घ्यायचं आहे. विश्वासाने घ्यायचं आहे. एक उदाहरण, जर आपल्याला रनिंग रेस मध्ये किंवा धावण्याच्या शर्यतीमध्ये धावायचं आहे तर एका पायाने धावणार का? एका पायाने धावले तर पहिला नंबर येणार का? मग शर्यतीमध्ये धावायचं तर 2 पाय आहेत. तसंच आपल्याला वचन सांगत आहे की वचन ते तुझ्या जवळ आहे, तुझ्या मुखात आहे आणि तुझ्या हृदयात आहे. वचन 9 रोमकरस पत्रात दे की सिस्टर की येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यांतून उठविले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. तर मग तारण म्हणजे काय? तारण म्हणजे काय? समृद्धी, भरभराट. तर आपला विश्वास आहे त्याच्यावर, सर्वांचा विश्वास आहे. मग आपण समस्या आजार का बोलत आहोत? आपली चिंता समस्या आजार का बोलत आहोत? कारणावर आपला विश्वास आहे. वचन सांगत आहे की येशू प्रभू आहे असे जर तू मुखाने कबूल करशील. मुखाने कबूल करणे म्हणजे जी समस्या आहे ती न बोलता की येशू प्रभू आहे आणि येशू प्रभूच्या नावात सर्व काही आहे, तर मग आपण समस्या का बोलत आहोत? कारण वचन माहित नाही. वचन माहित नाही म्हणून आपण समस्या बोलत आहोत. तर आपल्याला वचन काय सांगत आहे की समस्या न बोलता काय बोलायचं आहे? समाधान बोलायचं आहे.
समस्या नाही तर समाधान बोलायचं आहे. शरीरामध्ये दिसत आहे आजार आहे, दुखत आहे, पण सांगायचं नाही. दुखते जितकं वेळ वचन बोलत आहोत, शरीरामध्ये अनुभव होत आहे, ते आतून सुरू झालेलं आहे, नवीन आतून होत आहे, ते बाहेरून लगेच दिसत नाही. पण ते तुम्ही परत जाऊन सांगता, बाय काय झालं आई, हे दुखते, ते दुखते, म्हणजे ते परत गेलं. परत सुरुवातीपासून त्याला सुरुवात, म्हणजे ते परत वचनाला 0 पासून, 0 पासून परत ते स्टार्ट करायला लागेल. अशाच प्रकारे कर्जाची समस्या आहे. एखाद्या कुटुंबाला त्याची गरज पुरविण्यासाठी खूप कर्ज झालेलं आहे, पैशाच्या बाबतीत, कशाच्याही बाबतीत. तर आपल्याला प्रभू येशूने लिहून दिलेला आहे. कुठे लिहून दिलेला आहे? चेक. चेक कुठे दिलेला आहे प्रभू येशूने? फिलिपिकरांस 4:19 आपल्याला चेक लिहून दिलेला आहे येशूने. मग आपण तो चेक घेतो का? चेक कोण घेत आहे? प्रभू येशूने दिलेला चेक कोण घेत आहे? मागे घेत नाही का? प्रभू येशूचा चेक नको पाहिजे ना? मग विश्वास करीत आहेत का? बँकवाल्याचा फोन आला, मग काय करणार? चेक घेणार प्रभू येशूचा का ती बँकवाल्याच्या फोनाची चिंता घेऊन बसणार? प्रभू येशूचा चेक घेऊन बसणार. आता सपोज इथे ब्रदर, आपले गणेश ब्रदर आहेत, ते कुठे कामाला जात नाही, आपल्याला सर्वांना माहित आहे. त्यांची पत्नी आहे, त्यांची मुलगी आहे, त्यांचं कुटुंब आहे. तरी पण प्रभू येशू ते काय देत आहेत? त्यांच्या कुटुंबासाठी, निवारण होण्यासाठी, त्यांचं कुटुंब सांभाळण्यासाठी त्या काय वापरत आहेत? चेक कोणचा? फिलिपिकरांस 4:19. तर म्हणजे अशी एक समस्या नाही, प्रत्येकासाठी वेगळं वचन आहे. पण ते वचन माहित नाही, कारण वचनामध्ये वेळ देत नाही, बायबल वाचत नाही. विश्वास कसा येतो? ऐकून आणि ऐकून. किती तास ऐकायचं आहे? यहोशुवा 1:8 वचन किती वेळा ऐकायचं आहे? रात्रंदिवस त्याचे मनन कर. म्हणजे विश्वास कसा येतो? ऐकून आणि ऐकून. त्यासाठी मेहनत आहे की नाही? कामाला कोण जाते? कामाला कोण जाते? नोकरी कोण करते? नोकरीवाले कोण नाही. आपले बोटी समुद्रात जातात की नाही? मग तिथे काय करीत असतात ते? असेच आहेत का? बोटीत मासली आली, असे राहून येतात का मासली बोटीत? मग कशी येते? मेहनत आहे की नाही? बोट मेहनत करणार, मासली येणार, मासली विकून आपल्याला पैसे येणार, म्हणजे पैसे आल्यावर आनंद होणार. अशीच मेहनत कशासाठी करायची आहे? वचनासाठी. आपण जर त्या वचनाला वेळ दिला नाही, ती मेहनत घेतली नाही. मेहनत एकच आहे की बायबल उघडून वचन वाचायचं आहे, बोलायचं आहे, त्याच्यावर मनन करायचं आहे. ते आपल्याला मेहनत नको.
मेहनत पाहिजे ब्रदर हात रेडीमेड पाहिजे सर्व रेडीमेड पाहिजे ना सवय झाली रेडीमेड खाण्याची सवय झालेली तर मेहनत आहे कशासाठी वचनासाठी आपण किती वेळ दिला ते परमेश्वर आपल्यासाठी काढून ठेवलेला आहे आपल्याला वेळ काढून ठेवलेला आहे आपला बाप खूप श्रीमंत आहे धनवान आहे आपण करोडपती बापाची करोडपती मुलं आहोत मागण्याची गरज आहे का दे 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 आपण भिकारी आहोत का तर आपण कोण आहोत धनवान आहोत एखाद्या बापाची इस्टेट मुलाच्या नावावर करताना काय करतो बाप वारस बनवतो स्टॅम्प पेपर बनवतो ना हे सर्व माझ्या मुलांचं आहे आपला स्टॅम्प पेपर कुठे आहे स्टॅम्प पेपर कुठे आहे 2 Korinथीस तो धनवान आहे ना तो धनवान आहे की नाही मग तो दरिद्री कशासाठी झाला आपणा सर्वांसाठी दारिद्र्य झाला मग आपल्याला स्टॅम्प पेपर दिलाय की नाही लिहून विश्वास करता की दिलाय ना स्टॅम्प पेपर सहित की सिस्टर बच्चन आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहित आहे तो धनवान असता तुमच्या करता दरिद्री झाला अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे कोण व्हावे आपण मग कोण आहोत धनवान आहोत पण सवय झाले येशू दे दे कर झालेला आहे दिलं आहे तू फक्त काय करायचं आहे विश्वास करायचा आहे विश्वास काय करायचा आहे की येशू प्रभू आहे असं तू मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यामधून उठविले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल तारण स्वर्गामध्येच होणार आहे का तारण होईल झालेला आहे कुठे झालेला आहे तारणाचा अनुभव जिवंतपणे या पृथ्वीवर घ्यायचा आहे ते तारण आहे जिवंतपणे नंतर काय होईल ते बघू पण आता आपण जिवंतपणे त्या तारणाचा अनुभव घेत आहोत आजार दुःख संकट समस्या तर आपण त्या कुटुंबामध्ये ती व्यक्ती तारणाचा अनुभव घेत आहे का जिवंत स्वर्गीय तारणाचा अनुभव घेत आहे का खूप आजार आहे कुटुंबामध्ये आजार आहे व्यसन पण आहे चिंता पण आहे भरपूर काय आहे मग ते कुटुंब तारणाचा अनुभव घेत आहे का ते कुटुंब नाही घेत तारणाचा अनुभव घ्यायचा असेल तर वचन येशू प्रभू आहे हे मुखाने कबूल कर देवाने त्याला मेलेल्यामधून उठविलं आहे असा विश्वास कर क्रूसावर मरताना आपण बघितलं नाही प्रभू येशूला पण विश्वास आहे आता या उपवास कालामध्ये एकदम 40 काय बोला असं नाही एकदम कडक उपवास पण तो येशू उठलेला आहे आणि कुठे लिहून दिलेला आहे प्रूफ आहे लिहून दिलेला आहे मग आपण विश्वास करत नाही तर विश्वास करायला पाहिजे की नाही पाहिजे कसा करायला पाहिजे मनातला की हृदयातला
कारण मनातला विश्वास कार्य करीत नाही. कारण मनामध्ये भरपूर चिंता, टेन्शन इतकं आहे की त्या विश्वासाला, हृदयातल्या विश्वासाला हलवत आहे. किती आपण प्रार्थना करीत असतो विश्वास, तरी मन काय सांगत आहे बघ, किती वर्ष झाले बघ, किती उपवास करतेस, अजून आहे तसंच आहे, अजून आहे तसंच आहे. कुठे तुझ्यात फरक झालेला आहे, कुठे तुझ्यात बदल झालेला आहे? कोण सांगत आहे? मन सांगत आहे. मग विश्वास कुठे जमा करायचा आहे? अंतःकरणात. कसा जमा होणार? ऐकून आणि ऐकून विश्वास जमा होणार. हृदयात विश्वास जमा झाला, मग कोणतीही समस्या येऊ दे, कोणताही आजार येऊ दे, जर आपल्यामध्ये त्या वचनाला टक्कर देण्यासाठी, समस्येला टक्कर देण्यासाठी, त्याच्या बरोबर झुंज देण्यासाठी आपल्यामध्ये वचन आहे, तर आपण बोलू शकतो की नाही? त्या आजाराला आपण नष्ट करू शकतो की नाही? आपल्याला सामर्थ्य दिले की नाही परमेश्वराने? पण आपण बोलत आहोत का? तेवढं हिमतीने, तेवढं ठामपणे, विश्वासाने बोलत आहोत का वचन? आपण वचन बोलत नाही. हा माझा खूप विश्वास आहे, खूप विश्वास आहे, मी जन्मापासून ख्रिश्चन, माझा खूप विश्वास आहे. पण ते मुखाने कबूल करीत नाही. ते आपण मुखाने बोलतच नाही की येशू प्रभू आहे आणि त्याला देवाने मेलेल्यातून उठविलं आहे, बोलतच नाही. काही आजारी आहे, धन्यवाद येशू, तुझ्या जखमा मुले बरी झाले, धन्यवाद येशू, जखमा मुले बरी झाले, धन्यवाद येशू, जखमा मुले बरी झाले. बेडवर झोपून आहे. कार्य कसं होणार, दिसणार? कृती काय आहे? बेडवर झोपून आहे. ब्रदरांनी सांगितलेलं आहे, वचन बोल, धन्यवाद येशू, बरी झाले, धन्यवाद येशू. आहे नाही ते आहे, पुढचं मागे, मागचं पुरे. म्हणजे पोपटपंची बनायचंय का? आपल्याला पोपटपंची बनायला सांगितलंय का? नाही ना. जो शब्द बोलत आहे तो विश्वासाने बोल. प्रभू येशूने अंजिराच्या झाडाला किती वेळा बोललं? त्याने शंका केली, तो बोलला का तुला शाप देत आहे, वालन जा, तुझं बाजार फल कोणी खाऊ नये, तुझं फल कोणी खाऊ नये, तुझं फल कोणी खाऊ नये, असं बोललो का? एकच वेळा बोललो. पाठी मागून बघितलं तरी का येशूने? नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याचे शिष्य सोबत आले, तेव्हा शिष्याचं लक्ष गेलं, गुरुजी आपण या झाडाला शाप दिला, ते मुल्ला सकट वाढून गेलेला आहे. मग आपण तसं करतो का? पण कोणीतरी सांगितलेलं आहे, ब्रदरांनी सांगितलं आहे, पत्रिक दिलेला आहे वचनाची, म्हणून धन्यवाद येशू मी बरी झाले, धन्यवाद येशू मी बरी झाले, धन्यवाद येशू मी बरी झाले. नाही, आपण वचन काय सांगित आहे की विश्वास कार्या वाचून निर्जीव आहे, त्या जीवच नाही. वचनाला, त्या विश्वासाला जीव नाही, निर्जीव आहे. मग त्या तशा विश्वासाची आपल्याला काही गरज आहे का? तो विश्वास आपल्या जीवनामध्ये कार्य करेल का? नाही करणार. तर आपल्याला असा विश्वास करायचा आहे, लिहिला आहे. किती वेळ जाईल, किती महिने जातील, किती वर्ष जातील माहित नाही, पण लिहिला आहे, प्रूफ आहे, हे झालं आहे, तू निरोगी पूर्ण झाली आहे, म्हणजे आहे. तिथे काना की मात्रा शंका नाही, अजिबात शंका नाही, कारण लिहिला आहे. मग तुझ्या विश्वासामुळे तू कोणता विश्वास अंतःकरणामध्ये ठेवून ते वचन बोलत आहे आणि त्या आरोग्याचा तू स्वीकार करीत आहे, ते तुझ्यावर आहे, ते तुझ्यावर आहे. कारण जसा या पृथ्वीवर नियम आहे, तसा स्वर्ग राज्यामध्ये पण नियम आहे, नियम आहे. त्या पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण आहे, म्हणून इथे वस्तू टाकली, चौकाला टाकली, रांचीला टाकली, अमेरिकेला टाकली, उपवास प्रार्थना करून टाकली, कारण एक गुरुत्वाकर्षण आहे, एक खेचते, कारण तो
नियम आहे. कशाचा? सृष्टीचा, पृथ्वीचा नियम आहे. तुम्ही कुठेही सोडा ती खालीच जाणार, वर जाणार नाही, कारण नियम आहे. तसा नियम स्वर्गाच्या राज्यात पण आहे. नियम आहे जे तू बोलणार. शब्द बायबल मध्ये सांगितलेला आहे, शब्द एक बी आहे आणि हृदय हे जमीन आहे. जो शब्द तू बोलणार तो पेरला आहे, ते उगवणार म्हणजे उगवणारच, त्याच्यात काही शंका नाही. तू चांगला शब्द बोल किंवा चुकीच वाईट बोल, पण ते होणार म्हणजे होणार 101%, त्याच्यात काही नाही. पण आपल्याला काय बोलायचं आहे? जे वचन. वचन कोणतं? सत्य पूर्ण झालं आहे. प्रभू येशूने आपणा सर्वांचे आजार, दुःख, समस्या, त्रास जे काय आहे ते सर्वांचं कुठे नेलेलं आहे? पवित्र क्रूसावर. पवित्र क्रूसावर नेलेलं आहे. ते आपल्याला लिहून दिलेलं आहे, मी तुमचं सर्व काही घेतलेलं आहे, तुमच्याजवळ काही नाही, फक्त तुम्ही आत्मिक अंतःकरणाने विश्वास धरा. जो विश्वास प्रभू येशू करीत आहे तो विश्वास तुम्ही करा, म्हणजे ते सर्व झालेलं आहे. पण आपल्या अविश्वासामुळे आपणामध्ये ते कार्य दिसून येत नाही. आता सपोज काल सिस्टर अमृताने सांगितलं आंब्याचं बी टाकलं, उद्या आंबे आले आणि खाले, असं झाले का? नाही झालं ना. देवाच्या राज्यात वेल आहे. पहिल्यांदा पेरणी, वेल आहे, नंतर फल आहे, धीर आहे. धीर धरा. वेल आहे तोच धीर आहे. वेल तो धीर आहे, तो आपल्यामध्ये धीर नाही. धन्यवाद येशू, माझा नवरा मुक्त झाला. धन्यवाद येशू, माझा नवरा मुक्त झाला. अरे मावले बाबलू वचन बोलून बोलून अजून काय होईल ब्रदर? अजून काय बोलू? अजून कोणचं अजून याच्याशिवाय कोणचं पॉवरफुल वचन आहे? माझी ही समस्या जाय ना, माझी मुलं ऐकत नाही, अजून का याच्यापेक्षा अजून कोणचं वचन पॉवरफुल आहे? वचन पॉवरफुल नाही, तू पॉवरफुल नाही. तू स्वतः पॉवरफुल नाही, वचन पॉवरफुल आहे, सामर्थ्याने भरलेला आहे. तू जे घेत आहेस की तुझ्यामध्ये तेवढा धीर नाही, तुझ्यामध्ये संयम नाही. वेल म्हणजे बी लावणं, तो वेल आहे. आज लावल्यानं उद्या रोपटा आलं का? झाड झालं का? त्याला फळं आली का? नाही आली. आता आपल्या आजोबांनी पंजोबांनी झाडं बाग लावलेले आहेत, त्यांनी कधी लावलेले आहेत आपल्याला माहित आहे का? नाही. पण आता आपण फळं खात आहोत ना. आजोबा पंजोबा गेले, कुठे गेले? कुठे गेले? स्वर्गात गेले. नारळ आंबे कोण खात आहोत? आपण खात आहोत ना. मग तसाच इथे पण वचनामध्ये पण देवाच्या राज्यामध्ये पण नियम आहे. तसंच आपल्याला धीर धरायचा आहे. धीर धरायचा आहे, झालंच आहे, तो विश्वास आहे, तो विश्वास करायचा आहे. मी आता जो शब्द बोललेला आहे, जे वचन मी बोलत आहे, माझ्या कुटुंबामध्ये तारण झालं आहे. विश्वास कर, विश्वास कर. येशू सांगत आहे प्रत्येक शब्द कोणताही प्रभू येशूने कार्य केलेलं आहे. तुझ्या विश्वासाने तू बरी झाली आहे. तुझ्या विश्वासाने तुझे तारण झालेलं आहे. तुझ्या विश्वासाने तुला प्रतिफल भेटलं आहे. प्रत्येक शब्दाला काय आहे? विश्वास आहे. प्रत्येक शब्दामध्ये येशू सांगत आहे का तू जास्त उपवास केले म्हणून तू चांगली झाली, तू जास्त प्रार्थना केली म्हणून चांगली झाली, असं सांगितलं आहे का? नाही. तुझ्या विश्वासाने मी करीत आहे असं पण सांगितलेलं आहे का येशूने? नाही. तू जो विश्वास करीत आहे त्या विश्वासाने तू पूर्ण बरी झालेली आहे. तुझं तारण तुझ्या विश्वासाने केलेलं आहे, दुसऱ्या कशाने तारण झालं नाही. तू स्वतः जे काही तू विश्वास ठेवीत आहे तोच विश्वास तुझा आहे. अशाच प्रकारे बायबल मध्ये 2 व्यक्ती आहेत. कोण आहेत? की याईर नावाचा अधिकारी सांगत आहे की येशू तू माझे घरी चल,
माझी मुलगी आजारी आहे, माझी मुलगी आजारी आहे. पण येशूने त्याला बोललं का मी आता येत नाही, इथून शब्द बोलत आहे नाही. कारण तो याईराचा विश्वास नाही. त्याचा विश्वास काय आहे की प्रभू माझी मुलगी आजारी आहे, ती मरायला टेकली, तुम्ही माझ्या घरी या, माझ्या घरी या. हा विश्वास कोणाचा आहे? याईराचा. त्याचा विश्वास, त्याच्या विश्वासाप्रमाणे प्रभू येशू त्याच्या घरी जाऊन मुलीला त्याचे बरं करतो. तसाच एक शतापती आहे, शतापती आहे. तो काय सांगत आहे? प्रभू येशू माझा पण चाकर आजारी आहे. तो येशू सांगत आहे मी येते घरी. नको नको. शतापती सांगत आहे तुम्ही माझ्या घरापर्यंत नका येऊ. त्याचा विश्वास काय आहे शतापतीचा? तुम्ही माझ्या घरापर्यंत नका येऊ. याईराचा विश्वास काय आहे? प्रभू येशू तू माझ्या घरी ये. शतापती सांगत आहे तू माझ्या घरी येऊ नकोस, कारण माझी योग्यताच नाही. तुम्ही इथून एक शब्द बोला, फक्त एक शब्द बोला, म्हणजे माझा चाकर घरी बरा होईल. जसा विश्वास तसा परिणाम. बरोबर? जसा विश्वास तसा परिणाम. याईर सांगत आहे माझ्या घरी ये, शतापती सांगते इथून बोल, इथून बोल. आपल्याला कोणता विश्वास करायचा आहे? कोणता विश्वास करायचा आहे? शतापतीचा करायचा आहे. प्रार्थना संपल्यावर ब्रदर आठवा, ब्रदर हे झालं ते झालं, मग तो कोणता विश्वास आहे? ब्रदर वचन सांगत आहेत, बायबल मधलं वचन सांगत आहे, मग त्या वचनावर तुमचा विश्वास नाही. इथे रोजची प्रार्थनेला येत असता की ना, मग त्या वचनावर तुमचा विश्वास नाही. जी व्यक्ती ब्रदरांकडे जाते, सिस्टरांकडे जाते, माझ्यासाठी प्रार्थना करा, मग तुमचा विश्वास याईराप्रमाणे. मग आपल्याला कसा करायचा विश्वास? शतापतीचा. प्रभू फक्त एक शब्द बोल, एकच शब्द, मी पूर्ण बरी आहे तुझ्या एका शब्दाने. असा ठामपणे विश्वास. रक्तस्राव स्त्री काय सांगत आहे? मी फक्त त्याचे वस्त्राला स्त्री. कारण तिचा विश्वास कोणता आहे? मी फक्त त्याच्या वस्त्राचा एक दोर असतो, प्रभू येशूच्या कमरेला दोर असतो, त्या दोराचा एक असा गोंडा आहे. मूवी मध्ये दाखवित आहेत गोंडा आहे असा. त्या फक्त गोंड्याला थोडासा ते स्पर्श करते, थोडासा. ती विश्वास काय करीत आहे? मी दुसऱ्या जातीचे आहे, मी त्यांच्यामध्ये जाऊ शकत नाही, मी अशुद्ध आहे, मी जाऊ शकत नाही, पण मी थोडस स्पर्श करते. तिचा तो विश्वास होता. आपला पण फादर, ब्रदर, सिस्टर आमच्या घरी या, आमचं असं आहे, आमचं तसं आहे, स्पर्श करा, हात ठेवा, सांगतो की नाही? मग आपल्याला या उतार्यामधून कसा विश्वास घ्यायचा आहे? शतापतीचा. पण घेणार का? घेणार का? मागे मी बोलते ते समजते का? काय काय समजलं? मागून सुरुवात करा. मी शेवटचं वचन काय बोललेलं आहे? शब्द काय बोललेला आहे शेवटचा? शेवटचा शब्द होता रक्तस्राव स्त्रीचा स्पर्श तिचा. तो शब्द शेवटचा बोललेला आहे की नाही? अजून त्याच्या पुढचा या साईडला मी कोणचा विश्वास बोलला? शतापतीचा. शतापतीचा विश्वास आहे तर तुम्ही बोलणार का आता 60-70 वर्ष झाली, आता काय करणार? डोके तर दुखणारच.
असं बायबल मध्ये लिहिलेलं आहे का? 70 वर्षामध्ये गुडघे दुखणे आहे असं लिहिलेलं आहे का बायबल मध्ये? नाही ना. मग आपण ते बोलतो कसं काय बोलतो? मग विश्वास कोणता आहे? कोणता विश्वास आहे? याहिराचा विश्वास आहे ना. म्हणून आता काय करायचं? आता उरी वर्ष झाल्या ना, आता कशी वाट बघिता कवा वर्षीन वाढणं येत, कधी येशू वरून बोलवी. येशू सांगितलं वरती काय काम आहे? वर येणार आणि काय करणार? वरती काय काम आहे का सिस्टर? काय काम करायचं आहे का वरती? मग तो विश्वास कशाला बोलत आहोत? ते शब्द का बोलतात? आता बस झालं, 70 वर्ष झाली, आता थांबल्यात, येऊ दे येशू, काय करायचं आहे? वर येशू सांगत इथे काय काम नाही, तुम्हाला खाली काम आहे. खाली काय काम आहे? बायबल मध्ये लिहिलेलं आहे का शिकलेले लोक सुवार्ता सांगणार? तरुण आहेत ते सुवार्ता सांगणार असं लिहिलेलं आहे का? सुवार्तेचं कार्य शिष्य त्यांची किती वर्षाचे असताना सुरुवात झालेली? शिष्य किती वर्षांचे असताना सोबत असताना सुवार्ते बरोबर कार्य करायला लागले? ते पण म्हातारे होते की नाही? ते पण वयोवृद्ध होते की नाही? शिमोन, पेत्र, आंद्रिया ते पण वयोवृद्ध होते, शिकलेले नव्हते, ते पण अर्धी हयात झालेली. मग आपण बोलत आहोत ती आता काय? येशू थांबलेले आहोत तुझ्या वाढण्यासाठी. तू कधी बोलवत आहेस? यासाठी थांबलेले आहेत का? नाही ना, काहीच काम नाही, काही काम नाही. ते देवदूत आनंदाशी हातात स्तुती करतात. आपल्याला तिथे काम नाही, आपल्याला इथे काम आहे. ते आपल्याला काम दिलेलं आहे, वेळ दिलेला आहे. तो सांगते ज्या कामासाठी मी तुला पाठवलेलं आहे ते पूर्ण तू केलं पाहिजे, त्यासाठी तुला पाठवलेलं आहे. असंच आपल्याला इथे कोणी गदा घोडा बैल काय आहे ना? नाही ना. सर्व माणसाच्या कॅटेगरी मध्ये आहोत. कशासाठी? माणसाच्या रूपात आपल्याला परमेश्वराने पाठवलेला आहे. सुवार्ता सांगण्यासाठी पाठवलेला आहे. कुत्रा मांजरा काय असं बनवलेलं नाही ना. त्यांना काही सुवार्तेचं काम नाही, कारण ती माणसं नाही. आपण कोण आहोत? माणसं आहोत. मग आपल्याला काय करायला पाहिजे? सुवार्ता सांगायला पाहिजे. आपण सुवार्ता सांगितली नाही तर परमेश्वर आपणापर विचारील, ज्या कार्यासाठी तुला मी पाठवलेलं ते तू का केलं नाही? येशू मी शिकलेले नाही. माझं शिक्षण माहिती आहे कोणाला? आता नाही सांगा असं. आता तुम्ही सांग. असं शिक्षणाची डिग्री सांगू? शिकलेली माझं शिक्षण माहिती आहे? खरंच बाई माहिती ना. क्षमाबाई या पण विचार मी किती शिकलं? माझी माहिती काढून दे. मी पहिली नापास आहे. पण येशूच्या राज्यात मी ग्रॅज्युएट आहे. ग्रॅज्युएट आहे आणि येशूने शिकविलेलं आहे. तुम्ही सांगा
बिन शिकलेली माणूस माईक घेऊन ठामपणे बोलू शकते, वचन सांगू शकते, ना शिकलेली? देवाला काही अशक्य आहे का? जे परमेश्वर आहे ते सिस्टर वाच. सिस्टर अमृता गेलं, बंद झालं. जे परमेश्वराच्या घरात रोवलेले आहेत ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होती. काय? वृद्धपणातही ते फल देत राहतील. ते रसभरीत व टवटवीत असते. कसे असतील? रसभरीत टवटवीत. आय तुमची तुमची यांची किती वर्ष झाल्या? 73 वर्षाचे आहेत तुम्ही. वचन काय आहे? वृद्धपणात म्हणजे म्हातारपणी सुद्धा तुम्ही टवटवीत आणि रसभरीत म्हणजे एकदम अशा आमच्यासारख्या. जर तुम्ही विश्वास कराल तर तरुण वीर आहेत. कारण वचन आहे, लिहिलं आहे, कुरूप आहे. कोणीही सांगायचं नाही आत्ता नको बाय, तुम्हीच करा, असं नाही बोलायचं. आत्तापासून तरी अजिबात बोलायचं नाही. कारण वचन काय सांगत आहे? तुम्ही त्याच्या राज्यात अंगणात रसभरीत टवटवीत आहात की नाही? विश्वास तसा करायचा आहे. जर एखाद्या लग्न झालेलं आहे आणि जर त्यांना 10 वर्ष 15 वर्ष झाली मूल नाही, आणि ते काय सांगणार? मूल होणे शक्य आहे का? 15-20 वर्ष झालेत लग्नाला, 25 वर्ष झालेले आहेत लग्नाला. तुम्ही विश्वास काय करणार? मूल होईल असा विश्वास करणार का? अब्राहम आणि सारा किती वर्षाची होती? त्याने विश्वास काय धरला? सारा 90 वर्षाची असताना देखील ती बाळाला जन्म देऊ शकते. मग आपला विश्वास काय आहे? 50 वर्ष झाली लग्नाला तरी मी बाळाला जन्म देऊ शकते. कारण सारा आणि अब्राहम 100 वर्षाचा आणि 99 वर्षाचे असताना देखील त्यांनी बाळाला जन्म दिलेला आहे. देवाला काही अशक्य आहे का? काही. पण तुमचा देव सांगत आहे, तू विश्वास करीत आहे त्या विश्वासाप्रमाणे फल भेटेल. ते जे तू विश्वास करणार तसा रिझल्ट, तसा परिणाम आहे. तू जो धरणार विश्वास तो. मुलं तुमचे ऐकत नाहीत, कुटुंबामध्ये नवरा दारू पित आहे, सासू सुनेचं भांडण आहे, कर्जाची समस्या आहे, बोटीला मासली नाही ही समस्या आहे. अशी एक समस्या आहे की त्याच्याकडे म्हणजे वचन नाही, की त्याच्याकडे समाधान नाही, प्रभू येशूकडे समाधान नाही. असं एक कोणतं तरी वचन आहे का? कोणतं तरी आहे का वचन? कारण प्रत्येक समस्येवर देवाने दिलेला सल्ला आहे, मार्गदर्शन आहे. बायबल अल्तेरावरच आहे. 2 वर्ष झाली गरबेजी मत करायला येतात तेव्हा फादर येणार, बायबल जरा साफसूफ आहे, आलतेर जरा स्वच्छ. असं आहे की येशू जिवंत आहे. येशू आहे की नाही? प्रारंभी शब्द कुठे आहे? मग आता कुठे आहे शब्द? बायबल.
बायबल मध्ये शब्द आहे. शब्द आहे की देव आहे? तू बाय तुझ्या मांडीवर ते आता काय आहे? विश्वास करीत नाही. हे काय आहे? मग तुझ्या मांडीवर कोण आहे? हा, बायबल पुस्तक नाही, एक कवितेचं बुक नाही, पुस्तक नाही, येशू आहे. तू जर असं हृदयापाशी ते बायबल दिलं, तुझी जी समस्या आहे, जी चिंता आहे, तर त्या येशूला तू सांगत आहे, येशू तुला मी जरी प्रत्यक्ष नाही बघितलं, पण तुझं वचन सांगत आहे की मी प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्द देव होता, आणि हे बायबल आहे. मग हे बायबल आपण कुठे ठेवतो? येशूला कुठे ठेवतो? ते बायबल आहे की येशू आहे हे कोणी लक्षात घेतलं? कोण विचार करीत आहे? बायबल ठेवित आहे, येशू ठेवित आहे तिकडे? येशू माझा इथे ठेवलाय, तिथे ठेवलाय, कुठे ठेवलाय ना? माहीतच नाही. माहीत आहे, इतकी वर्ष ऐकलेलं आहे. प्रारंभी देवाचा शब्द होता. 14वं वचन आहे की शब्द देही झाला, शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. तो आपल्यामध्ये आहे. तो बायबल येशू आहे. तो येशू मी कुठे पण ठेवतो, कसा पण टाकतो. जर प्रत्यक्षात इथे येशू उभं राहिला तर, प्रत्यक्षात जर इथे प्रकट झाला येशू, असाच आला आहे जसा पिक्चर मध्ये आहे, फोटो मध्ये आहे, स्क्रीन वरती येशूचं चित्र, असा जर येशू प्रत्यक्ष जिवंत इथे हजर झाला तर काय करणार तुम्ही? काय करणार? सत्य बोला. हा येशू आहे ना, हा येशू जर इथे उपस्थित असला, असा आहे, तर तुम्ही काय करणार? धन्यवाद येशू. नक्की खुर्चीवरच बसून धन्यवाद देणार. आय आताची घरी करून येशू तुझे आभार. त्यांनाच बोलशाल येशू तरी दिकेल का? इथे जर प्रकट झाला तर तुम्ही या जागी बसलेला इथे बसूनच राहणार? इथे येशू तरी दिसणार का? सर्व त्याच्या अंगावर पडणार आणि त्याला खाली धरणार. या स्लॅबला सुद्धा गोगा होईल, इतकं ते येशूला दाबून ठेवणार तुम्ही जर प्रत्यक्षात आला तर. मग या बायबल मध्ये येशू आहे, मग ते बायबल कुठे ठेवतात? बायबल कुठे ठेवतात? आपलं स्वतःच बायबल आहे का आपलं? ही सर्वांसाठी एकच बायबल आहे? स्वतःच बायबल आहे का? आहे, स्वतःच बायबल आहे. बायबल आपण रोज वाचायचं आहे. येशू आहे. तुम्हाला जी बोलायचं आहे ना, ब्रदरांना सांगता, सिस्टरांना सांगता, अजून मोठे कोण फादर येतील त्यांना सांगता, तेच तुम्ही त्या येशूला का सांगत नाही? तुम्ही घ्या, बसा, ते वचन घ्या, त्या वचनासोबत बोला. बोलायला पाहिजे की ना? समस्या त्या इतरांना सांगण्यापेक्षा ते लोक काय करणार आहेत का? ब्रदर सिस्टर काय करणार आहेत का? नाही, ते काही करू शकत नाहीत. कारण वचन करणार आहे ते, पण तुम्हाला वचनच देणार. हे वचन आहे. आजार आहे, पेत्राचे पहिले पत्र 2:24 वाचा. चिंता आहे, पेत्राचे पत्र 5:7, तुमची सर्व चिंता माझ्यावर टाका, मी तुमची काळजी घेत आहे. अजून भरपूर वचन आहेत, मग ती कुठे आहे? त्या वचनाचं सामर्थ्य ब्रदर सिस्टरांना आहे का? सर्वांना आहे ना? आपल्याला सर्वांना समान दिलेला आहे की नाही? प्रभू येशूने कुणाला जास्त कुणाला कमी दिलेलं आहे का? परमेश्वर पिता भेदभाव करतो का? शिकलेलं कमी शिकलेलं, यंग म्हातार, काल गोर,
उंच छोट असा भेद नाही ना, सर्वांना आपल्याला समान ठेवलेला आहे ना परमेश्वराने. सामर्थ्य सर्वांना सारखंच दिलेलं आहे की नाही, पण आपण घेतो का ते सामर्थ्य? कुठे आहे? वचनामध्ये. वचन घेऊन बसतो आपण, बायबल घेऊन बसतो. इतरांना तुमच्या समस्या सांगण्यापेक्षा ते बायबल घ्या, तुमचं बायबल घ्या ना, बसा, एकांती बसा, एकांती बसा, एका बाजूला बसा आणि त्या बायबलामध्ये येशूशी बोला, बोला त्याला आणि सांगा की ही माझी समस्या आहे, हे माझं दुःख आहे, मी याच्यासाठी काय करू. कारण स्वतः आपण तारण करू शकत नाही, हे देवाला माहिती होतं. म्हणून येशू काय सांगत आहे, मीच जातो आणि तुमच्यासाठी कोण पाठवतो? कैवारी सत्याचा आत्मा. कशासाठी? आपल्याला सहाय्यासाठी, आपल्याला मदतीसाठी, आपल्याला मार्ग दाखविण्यासाठी. परमेश्वराने प्रत्येकाला दिलेला आहे. मला दिलाय, तुम्हाला दिला नाही का? जे ख्रिश्चन आहे आणि जे नॉन ख्रिश्चन आहे त्यांना नाही का? सर्वांना आहे की नाही? आपण त्या पवित्र आत्म्याची मदत घेतो का? त्या पवित्र आत्म्याला सांगत आहोत का आता मला घर बांधायचं आहे, ते मी पवित्र आत्म्या कसं कसं प्लॅनिंग करू, काय करू? ते पवित्र आत्म्याला विचारितो का आर्किटेक्ट बोलवितो? आर्किटेक्ट बोलवितो का पवित्र आत्म्याला विचारतो? आर्किटेक्ट बोलवितो ना. घराचं प्लॅनिंग, इथे बेडरूम, इथे हॉल, इथे डायनिंग रूम, इथे हे, इथे ते, सर्व प्लॅनिंग. प्लॅनिंग देणारा कोण आहे? प्रभू येशू आहे. त्यांनी सहाय्य करता कोण दिलेला आहे? पवित्र आत्मा दिलेला आहे. आपण त्याची मदत घेत नाही, विसरलेत. हाय असं माहित पण नाही. आपल्या बरोबर हृदयामध्ये आहे असं माहित आहे का? कारण येशू सांगत आहे की तुझं शरीर हे मंदिर आहे ना. मग या मंदिरामध्ये कोण राहतो? प्रभू येशू. प्रभू येशूचा पवित्र आत्मा राहतो. बरोबर सिस्टर? मग आपण आपल्या बुद्धीने, आपल्या विचाराने करतो. नीतिसूत्र अध्याय 3 वचन 5, तू स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहू नकोस, तर सर्व मार्गामध्ये तू अगदी आपल्या हृदयापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्या स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहू नकोस. 3:5 नीतिसूत्र. सिस्टर वाच. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस. देवाला माहित आहे आपली बुद्धी कुठपर्यंत आहे ते त्याला माहित आहे, म्हणून त्याने लिहून दिलेलं आहे. तू फक्त माझ्यावर अगदी मनापासून भाव ठेव, विश्वास ठेव. तुझं हे मन काय सांगत आहे त्यावर लक्ष नको देऊ. आज मला हे काम करायचं आहे, उद्या ते करायचं आहे, माझं असं घर बनवायचं आहे, माझ्या मुलाला ही मुलगी पण पोरगी पाहिजे, ती पाहिजे, शिकलेली पाहिजे, हे असं आहे, ते तसं आहे. हजारो विचार मनामध्ये. परमेश्वर सांगत आहे तुझ्या या बुद्धीवर तू अवलंबून नको राहूस, तू फक्त माझ्यावर भरवसा ठेव. भरवसा ठेव, तेवढंच आहे की नाही. मग आपण ठेवतो की माझेच कोण नाही हुशार, मी बुद्धिमान, मी ग्रॅज्युएट शिकलेलं, माझे अक्कल कोणाला नाही. आपल्या कुटुंबामध्ये आपण अधिकार गाजवितो की नाही? तुला काय माहित आहे? तुला कोणची अक्कल आहे? आपले शब्द तुला माहित आहे का? माझ्याशिवाय तुला अक्कल आहे? आपले शब्द बोलतो का नाही? येशू काय सांगत आहे? स्वतःच्या बुद्धीवर फक्त माझ्यावर भाव ठेव.
सिस्टर अमृता टायमिंग धन्यवाद येशू. आतापर्यंत जे जे काही आपल्याला पवित्र आत्म्याने शिकवलेलं आहे, कुठपर्यंत आपल्याला ते पटलेलं आहे, समजलेलं आहे की झोप आलेली आहे? झोप आले त्याजून बोला हालेलुया. बोला धन्यवाद येशू. जागा आहे त्याजून बोला हालेलुया. धन्यवाद येशू. यंग, वीर, तरुण, धन्यवाद. चला शेवटची प्रार्थना. शेवटची प्रार्थना. वीर रसभरीत टवटवीत शेवटची प्रार्थना करायला आई या. अजून या कोणाला कोणाला वाटतं असेल की मी जे काही बोललंय ते कसं आहे कसं नाही, या उठानं शेवटची प्रार्थना करा. सारिका नवरे आले. चलिए धन्यवाद येशू. आपण सर्वांनी डोळे बंद करूया. आजच्या संपूर्ण दिवसासाठी मी प्रभू परमेश्वरा मी तुला धन्यवाद देते, तुझी स्तुती करते, तुझी आराधना करते. प्रभू परमेश्वरा, आज तू या संपूर्ण दिवसामध्ये आमचा सांभाळ केलेला आहेस म्हणून मी व करीत आहेस म्हणून मी तुला धन्यवाद देते. आज आम्ही जे काही शांड्रा सिस्टरच्या मुखातून शिकलेले आहे ते आमच्या जीवनामध्ये कार्य करीत आहे म्हणून मी तुला धन्यवाद देते. प्रभू परमेश्वरा, आज आम्ही तुझं जे वचन आमच्या जीवनामध्ये आत्मसात करीत आहे ते आमच्या कार्यामध्ये ठेवत आहे म्हणून मी तुला धन्यवाद देते. प्रभू परमेश्वरा, तू आमचा नाखवा आहेस, तू आमचा रोज सांभाळ करीत आहेस म्हणून मी तुला धन्यवाद देते. प्रभू परमेश्वरा, जे काही आम्हाला आमच्या मार्गामध्ये अडचण येते तू काढून टाकत आहेस म्हणून मी तुला धन्यवाद देते. ही प्रार्थना मी प्रभू परमेश्वराच्या अब्बा बाप्पाच्या नावाने करते. आमेन आमेन आमेन. जय येशू. जय येशू.